वार्ड क्रमांक 4 ब च्या अपक्ष उमेदवार सौ मीराताई केशवभाऊ नागरगोजे या ठिकाणी ऑटो रिक्षा या चिन्हावर ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत। केशवभाऊ, काय सांगाल या ठिकाणी हजारो महिला पुरुषांना सोबत घेऊन अगदी आपण अपक्ष जरी असलात तर जी जनता आहे, सर्वसामान्य जनता आहे, आपल्या खूप मोठी ताकद आपल्या पाठीशी आहे। ही जनता हीच माझा विजयचा गुलाल आहे आणि ह्या जनतेच्या सेवा करण्यासाठी मी सेवा करणं पहिल्यापासून माझं कर्तव्य आहे आणि ही जनता म्हणजे माझा विजय आहे आणि मी निवडून येणार। 100% मी सेवा करण्याची ताकद ह्यांची ही पूर्ण माझ्या पाठीमागं आहेत। हजारो महिला आणि हजारो माणसं हे ताकद आहे, म्हणजे आम्ही अडीअडचणीत त्यांच्या कामं केलेले असतात आणि त्यांच्या संबंध आमचे नाळ जुळलेले आहे। ह्या नाळीच्या संबंधानं एक संघर्ष त्यांना माहीत आहे की कामं आम्ही दवाखाना असू, कोणत्या बी धार्मिक कामं करण्याचं असू, कोणते कष्टकारी असू, ह्या गल्लीमध्ये विकासासाठी त्यांनी योग्य माणूस म्हणून मला माझ्या मिसेस मीरा केशव नागरगोजे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा टाकण्याची एक प्रयत्न केलेला आहे आणि 100% निवडून आम्हाला देणार आहेत। आपला ऑटो रिक्षा या ठिकाणी सुसाट सुटलेला आहे। ऑटोमध्ये या ठिकाणी सर्व मायबाप जनता बसलेली आहे आणि जोपर्यंत आपण निवडून येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी ही जनताचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणार आहे। हे ऑटो म्हणजे एक मेहनतीचा आणि कष्टकरूचा ऑटो आहे, हे सेवा करण्याचा ऑटो आहे। ह्या ऑटोपासून एक गल्लीपासून तर दिल्लीपासून ऑटो काम करतो आणि ऑटो चिन्ह हे माझ्या वार्डामध्ये 70 ते 80 लोक ऑटोचा कष्ट करून पोट भरतात। सर्वांनी म्हणले, भाऊ तुम्ही ऑटो घ्या आणि ह्या ऑटोमध्ये तुमचा विजयचा गुलाल आहे। आपण सेवा ऑटोपासून करू, म्हणजे लोकांची सेवा पोहोचवण्याचं काम आम्ही दोघं जण नवरा बायको करू आणि जनता आमच्या पाठीमागे खंबीरपणे येणाऱ्या 2 तारखेला ऑटोवर पोलिसाचा चिक्का मारून मला 2-3 तारखेला विजयचा गुलाल नक्कीच भेटणार आहे। हम तुम्हारे साथ हैं, केशव भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच भाऊ, केशव भाऊ, एकच भाऊ, केशव भाऊ, केशव भाऊ, केशव भाऊ। किती मताने भाऊ सीट लागली आपली? माझी सीट जी आहेत कमीत कमी 2,500 ते 3,000 सीट लागन। माझा विश्वास ही जनता आहे आणि जनता हे दाखवून देणार। येणाऱ्या 2 तारखेला ऑटोमध्ये एक बटन दाबून एक अपक्ष उमेदवार आमदार खासदार पुन्हा म्हणते आपली चुकी झाली, आपला विजय आपल्या माणसाला दिला असता तर हे खरी ताकद हे दाखवून देते माझे मायबाप। मी त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहीन। 5 वर्ष कसला बी माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत आम्ही त्यांचं सोनंच केल्याशिवाय आणि त्यांचा प्रश्न सोडल्याशिवाय राहणार नाहीत। या ठिकाणी आपण विजयाची खात्री आज दाखवत आहेत। विजयाची खात्री म्हणजे हे जे मायबाप बहीण भाऊ हे जे माझे मित्र कंपनी हे सर्व त्यांनी ठरविलं आहे की आपण सर्व वार्डामध्ये सर्वात मागं आहेत, तुम्ही सर्व कष्ट करतात, हे स्वतःच्या जीवावर तुमचं केलेलं आहे आणि तुम्हाला हे श्रेय भेटलं पाहिजे। या श्रेयाचं फळ हे माझी जनता मला दाखवून देणार आहे सगळ्यांना आणि येणाऱ्या 2 तारखेला आहे आमचा निश्चित विजय आहे। विजय झाला, गुलाल उधळायचा आहे, गुलाल उधळायचा आहे, जनतेचा गुलाल आहे। जनता गुलालच उधळणार, कार्यकर्त्याचा विजयच होत असतो। आज डावलल्या गेलं म्हणजे काय झालं, हे विजय म्हणजे आमच्या ताईचा आणि भाऊचाच विजय आहे, गोपीनाथ मुंडे साहेबाचा विजय आहे। पूर्ण खात्री, पूर्ण 100% का 1000% खात्री आहे, हे गुलाल आपलाच आहे। मी गोरगरिबांचे कामं करीन, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाईन आणि सगळ्यांच्या समस्या सॉल्व करीन मी, एवढंच माझं म्हणणं आहे। विजयाची पूर्ण खात्री आहे का? खात्री आहे मला, माझ्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे, 100% विश्वास आहे मला। म्हणजे गुलाल आजच आजच गुलाल। काय सांगायचं केशवभाऊ, या ठिकाणी ऑटो रिक्षा घेऊन मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि हे मैदान त्यांना गाजवायचे। निश्चितच आज या प्रभागच्या क्रमांक 4 ब च्या उमेदवार सौ मीराताई केशव नागरगोजे जे आम्ही एका पक्षातले अन्यायग्रस्त असलेले कार्यकर्ते आहोत। आम्ही दोघंही खूप दिवसापासून लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबाच्या काळापासून आम्ही साहेबासोबतसुद्धा काम केलेलं आहे। त्या वेळेसपासून आम्ही दोघंही बरेच जण काम करतात, परंतु आज या प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये आम्हाला कसलंही विचारात न घेता आज जो झालेला आमच्यावर अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही अपक्ष केशवभाऊ नागरगोजे यांना प्रचंड बहुमताने विजयी नक्कीच करणार आहेत आम्ही। मामा, तुम्हाला काय वाटतंय? मला भाऊला निवडून आणायचे
आटू ऑटो आणायचा आहे फक्त, आटू आणायचं आहे, भाऊला निवडून आणायचं. विश्वास आहे पूर्ण. पूर्ण विश्वास माझ्या झंझर गलीचा पूर्ण. बरं काय सांगायचे तुम्हाला, तुमचा काय विश्वास आहे? मेघाताई केशव नागरगोजे या सर्वसामान्याचा उमेदवार असून जनतेचे अनेक कामं करत असतात. सुखादुःखामध्ये जाणं, लोकांच्या लग्नामध्ये जाणं, म्हणजे सण उत्सव असतील, जयंती असतील महापुरुषांच्या, या प्रत्येक सामाजिक कामामध्ये त्यांचं योगदान असतं आणि ते सहभाग घेतात आणि जनतेच्या कुठल्याही प्रश्नासाठी ते लढत असतात. आणि या भागातल्या अनेक समस्या ते स्वतःही सोडवायचा प्रयत्न करत असतात. काही छोटे असतात, काही मोठे असतात, त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्याच्यामुळे सर्व समाजाचं सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून केशवभाऊ नागरगोजे आज पुढे आलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की मेघाताई केशव नागरगोजे प्रचंड मताने विजय होतील. पूर्ण विश्वास आहे 100%. तुम्हाला काय वाटतंय भाऊ? केशवभाऊ नागरगोजे मीराताई केशवभाऊ नागरगोजे ते गोरगरिबाला पैशाची अडचण आली ते कोणाला बी देऊ शकतात. कुणाचं लग्न एवढं असून त्याला देतात पैसे, ते लोकायला कुणाचं म्हणजे नेहमी दुःख मदत करतात. हां कुणाला बी त्याला प्रचंड मतानं निवडून द्यायचं. आटोला चिन्ह करायचं आहे. आमचा पाठिंबा आहे सगळ्या गल्लीचा. पूर्ण पाठिंबा आहे. हां मामा तुम्ही काय सांगाल? एकच वाक केशवभाऊ, गोर गरीब जनतेचे काम करणारा, गोर गरीब जनतेचे काम करणारा. इतक्या दिवस आम्ही निवडून दिलं, मोप कामं केले आम्ही. ज्याला निवडून दिलं तेच आज ह्यांच्या विरोधात उभा टाकलेला आहे. कुण्या पक्षामध्ये होता तो पहिला कुण्या पक्षामध्ये सैन्यामध्ये होता. तेव्हाच आम्ही अहोरात्र हे बघा कुठं गेला ते मुंजा भाऊ, त्यांनी आम्ही इतकी लीड देऊन त्याला प्रचंड मताने निवडून दिलेलं आहे. आता शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये गेला, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेला. काय अर्थ आहे त्याचा? आता काय नीती असेल तुमची? मेघाताई केशव नागरगोजे यांना प्रचंड मताने आम्ही निवडून देणार. आमचा हे समाजाचा पाठिंबा आहे, त्याला जोरदार पाठिंबा. केशवभाऊ मीराताई केशवभाऊ नागरगोजे खाली भंडारा गुलाला उतरून येणार. वार्ड क्रमांक 4B ह्याच्या आधी देखील आम्ही अपक्ष उमेदवार निवडून आणून दिलेला आहे. ते आम्हाला हे 4मधून दावायचं आहे. आणि भाऊचे कामं जे आहेत ते ग्राउंड लेवलचे आहेत एकदम. दवाखाना असू, नाली असू, कुणाचं काहीही असू. आणि असं ठरवलं आहे की आम्ही केशवभाऊ यांना 100% निवडून आणणार. 100%, 1,500 लीड मतदानपेक्षा जास्त भेटेल भाऊला. 101%. धनगर समाजाचा पूर्ण पाठिंबा राहील केशवभाऊला आणि पूर्ण पाठिंबा आणि 100% गुलाल लागणारच. काय वाटतं भाऊ तुम्हाला? आम्हाला वाटतंय फक्त आत्तापर्यंत आमच्या वार्डामध्ये आमच्या भागातला कुठलाच नगरसेवक झाला नाही. आम्ही जे दिले बाहेरचे आयात केलेले नगरसेवक निवडून दिले, त्यांनी आमचं कुठलंच काही काम केलं नाही. त्यांनी हे नाही केलेलं आहे. तुम्हाला हक्काचा नगरसेवकच नव्हता आम्हाला. आता भेटलाय तुम्हाला. आणि ह्यांनी अपक्ष नगराध्यक्ष ह्यांच्या इकडल्या भागात ह्यांच्यामुळं मतदान त्यांना पडलेलं आहे अपक्षवाल्याला. असं झालेलं म्हणून आम्हाला हक्काचा नगरसेवक आमच्या भागातला नगरसेवक आत्तापर्यंत भेटला नाही. आता सर्व जनतेला कळकळीची विनंती की त्यांनी ऑटो हा चिन्ह बघायचं आणि त्या ऑटोला 3 तारखेला कळेल की ऑटोची काय ताकद आहे. ती ताकद दाखवून द्यायची आणि आताच आमचा विजय झाला हे आम्ही आताच जाहीर करू. तुम्हाला काय वाटतं भाई? हे बघा आपला वार्ड क्रमांक 4 इतकी हुशार जनता आहे की आजपर्यंत जे वरिष्ठांना आमच्यासोबत केलं आहे त्याचं पुरेपूर उत्तर 3 तारखेला देण्यात येईल. म्हणजे येईल. गुलाल आमचाच. केशवभाऊ नागरगोजे कन्फर्म 100%. काय नाही, मी आता केशवभाऊसोबत प्रचाराला असतो त्यांच्या मागं. आणि मला लोक विचारतात की येईल का सीट येईल का. मी तर म्हणलं त्यांना की आपले पूर्ण 17 वार्ड आहेत. 17 दोन्ही 34 नगरसेवक आणि एक ठिकाणी 3 आहेत. म्हणजे 35 नगरसेवकापेक्षा कमीत कमी 1 मतानं तरी जास्त लीड 35 नगरसेवकापेक्षा देईन मी, असं त्यांना गवाही दिलेली आहे. कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र 1 चॅनल.